कोर्टचे जस्टिस सूर्यकांत यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टचे जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे की जनतेला मोफत योजना या बंद करा। त्यांना बसून खाण्याची, काम न करता खाण्याची सवय लागली तर काम कोण करणार? नेमका मुद्दा काय आहे? जनतेच्या भल्यासाठीच आहे, पुढे समजून घेऊयात। तर त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी, पुढील अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, सुप्रीम कोर्टचे जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे की सरकारने ज्या योजना देत आहे, सरकार महिलांना देत आहे, किंवा मोफत बिजली असेल म्हणजे वीज असेल, किंवा मोफत कोणतेही सुविधा, मोफत सायकल असेल, मशीन असेल, कोणतेही सुविधा सरकार जे देत आहे त्या योजना बंद केल्या पाहिजेत असं सुप्रीम कोर्टने सरळ म्हटले आहे। नेमकं काय म्हटलं आहे बघूयात। तर सुप्रीम कोर्टने तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या याचिकावरती सुनावणी देताना सर्व देशभरासाठीच हा निर्णय दिलेला आहे, कारण या याचिकेमध्ये कंझ्युमरची फायनान्शियल हालतची पर्वा न करता सर्वांना फ्री वीज देण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता तामिळनाडू राज्यामध्ये। आता तुम्ही बघितलं तर असे प्रस्ताव तेव्हाच देण्यात येतात जेव्हा इलेक्शन किंवा निवडणुका तोंडावर असतात, अशा वेळेस काही घोषणा किंवा काही प्रस्ताव हे टाकले जातात। हा मुद्दा सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचला तेव्हा सुप्रीम कोर्टचे जे चीफ जस्टिस आहेत सूर्यकांत यांनी म्हटले आहे की राज्य विकास परियोजनावरती खर्च करण्याऐवजी दोनच काम करत आहे। राज्य हे विकास परियोजनावरती खर्च करण्याऐवजी दोनच गोष्टींवरती काम करत आहे, ते म्हणजे वेतन देणे आणि अशा प्रकारच्या फ्री मोफत योजना आहेत किंवा फ्री मोफत ज्या सुविधा आहेत ती देणे, एवढे दोनच कामे करत आहेत। परंतु यामुळे देशाचा विकास होत आहे का? तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे बघा, या मुद्द्यांवर जस्टिस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपल्याला लोकांसाठी रोजगार मार्ग बनवावा, आपण लोकांसाठी रोजगार मार्ग बनवायचा आहे। तुम्ही जी लोकांना मोफत रेशन देता ते सुद्धा बंद करा, तुम्ही महिलांना मोफत काही योजना देता त्या सुद्धा बंद करा, किंवा मोफत वीज देता किंवा बाकी मोफत काही तुम्ही मशीन देता, मोफत सायकल देता, या सर्व योजना तुम्ही बंद करा आणि तुम्ही लोकांना रोजगार द्या, असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे। जे की जनतेचं तेच मत आहे, तेच सुप्रीम कोर्टने मानलेलं आहे। यामुळे जी आपली देशाची आर्थिक हालत आहे ती आर्थिक हालत बिकट होत जाईल। अशा योजना, फुकटचं खाण्याची लोकांना सवय लागली तर काम कोण करणार, असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे। अचानक जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अशा योजनांचं लालच ही प्रत्येक राज्यामध्ये, देशातील प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका तोंडावर आल्यावरच ही लालच दाखवली जाते। काही त्यातील योजना दिल्या जातात तर काही दिल्या जात नाहीत आणि मतांसाठी या योजना दिल्या जातात। या योजना या मतांसाठी दिल्यामुळे जी लोक आहेत त्यांना फुकट खाण्याची सवय लागेल, त्यापेक्षा तुम्ही लोकांना रोजगार द्या, त्यामुळे लोक ही आपल्या देशाचंही आर्थिक बळकटी होईल आणि त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला तर अशा योजनांची लोकांना गरजच पडणार नाही। आपण भारताची कसली संस्कृती विकसित करत आहात, स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की आपण भारताची कसली संस्कृती विकसित करत आहात, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना द्या, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे। समजा एखाद्या व्यक्तीची वीज बिल भरण्याची पात्रताच नाही, म्हणजे त्याची तेवढी कमाई नाही किंवा तो बेरोजगार आहे, त्याची तेवढी परिस्थितीही नाही, त्यांना तुम्ही बिनधास्त या योजना द्या, मोफत राशन द्या। परंतु ज्यांना भरण्याची कपॅसिटी आहे तर असेही लोक हे राशन किंवा मोफत योजनांचा फायदा घेतात, तर त्या योजना जाग्यावरती बंद करा असं सरकारने सांगितलेलं आहे। शिवाय लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सध्या महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये, बऱ्याच राज्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे आणि या लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांची पात्रता नसताना सुद्धा त्यांना पैसे मिळत आहेत, म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली असताना सुद्धा पैसे मिळत आहेत। तर तुम्ही
असं करू नका असं सरकारने सांगितलेलं आहे. जाग्यावर या फ्री आणि मोफत योजना बंद करा, महिलांना रोजगाराची संधी द्या उपलब्ध करून, किंवा जे पुरुष आहेत पुरुष वर्गाला रोजगाराची संधी द्या, त्यांना या मोफत योजनांची काहीच गरज पडणार नाही असं सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे. यामध्ये बघितलं तर काही योजना दिल्या होत्या बघा, त्याचा आपण आढावा घेऊया. 2006 पासून तामिळनाडू राज्यामध्ये कलर टीव्ही देण्याचा एक मोठी घोषणा केली होती निवडणुका तोंडावरती आल्यावरती. आणि काही जणांना कलर टीव्ही त्यावेळी त्यांनी दिल्या सुद्धा, जे की ज्यांची परिस्थिती असताना सुद्धा कलर टीव्ही दिल्या, आणि त्यामुळे त्या राज्याचे आर्थिक जे पाठबळ आहे त्या आर्थिक पाठबळ हे पूर्णपणे डबघाईला आलेलं त्यावेळी दिसलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये आम आदमी पार्टीने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला होता. मोफत वीज आणि पाणी देण्याचा हा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला होता. त्यानंतर 2020 मध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याचा दिल्ली सरकारने निर्णय घेतला होता. 2022 मध्ये पंजाब सरकारने वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2024 मध्ये तसं तर 2022 मध्येच मध्य प्रदेश MP मध्ये लाडली बहीण योजना ही योजना सुरू करून महिलांना महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्धार हा घेतला होता. आणि त्यावेळी निवडणुकाच्या तोंडावर सरसकट महिलांनी जेवढ्यांनी फॉर्म भरले होते तेवढ्यांना 1,500 रुपये खात्यात येत होते. त्यानंतर 2024ला महाराष्ट्रामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना आली आणि या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली होती. बघितलं तर पहिलं निवडणुकीच्या तोंडावर पहिलं एक 5 ते 6 महिने लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पडत होते. परंतु त्यानंतर आता काही निकष लावून किंवा काहीतरी प्रॉब्लेम म्हणून त्या महिला वगळल्या जात आहेत. परंतु सुप्रीम कोर्टचा यावरती असा निर्णय आहे की असे वगळणे किंवा आता ह्या निवडणुका संपल्यावरती अशा काहीतरी कुरघोडी करण्यापेक्षा सरकारने महिलांना रोजगार द्या, त्यामुळे महिलांना अशा योजनांची गरजही पडणार नाही. 2015 मध्ये तुम्ही बघितलं तर PM आवास योजना, आता ही PM आवास योजना आहे जी घरं मोफत मिळतात, म्हणजे घरांसाठी पैसे मिळतात. या योजनांचा फायदा जवळजवळ देशातील 50% जनतेने घेतला आहे, की ज्यांची परिस्थिती चांगली असून सुद्धा ते यांच्या PM आवास योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत, तरी सुद्धा बऱ्याच जनतेने याचा फायदा हा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर मोफत रेशन या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की मोफत जे तुम्ही रेशन देत आहात ते मोफत रेशन सर्वांना न देता ज्यांना खरंच त्याची गरज आहे त्यांना ते मोफत रेशन द्या, अन्यथा सर्वांचं मोफत रेशन बंद करा. त्यासाठी तुम्ही एखादी कमिटी नेमा आणि मोफत रेशन नेमकं कुणाला द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्या, असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ज्या योजना चालू आहेत यावरती नेमका काय निर्णय सरकारकडून घेण्यात येतो हे आपल्याला पाहावं लागेल. सुप्रीम कोर्टने तरी असा निर्णय दिलेला आहे की रोजगाराचे, आणि सुप्रीम कोर्टचं मला वाटतं की जनतेचं जे म्हणणं आहे तेच सुप्रीम कोर्टचं आहे की जर रोजगार दिला तर अशा योजनांचा काहीच गरज नाही. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून तुम्ही दिली, पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले तर तुमच्या या 1,500 आणि 2,000 महिलांना काहीच होत नाही. त्यामुळे जर रोजगार दिला तर त्या महिन्याला चांगलं इन्कम कमवतील आणि एकतर देशाची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल आणि प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषांना तरुण पिढीला रोजगार मिळाल्यामुळे ती पिढी स्टेबल होईल आणि कोणत्याही अशा मोफत योजनांची अपेक्षाही करणार नाही. तर अतिशय महत्त्वपूर्ण ही काही मुद्दे ही सुप्रीम कोर्टने मांडलेले आहेत. सरकार आता त्यावरती काय निर्णय घेतं हे आपल्याला पाहावं लागेल.